मम्मीच तरी साखर मागतो पोर वरची आहे लग्नाला या का चांगली दिसत मॅक्सी करून घे मल्हारी राया तुळजा भवानी माते साती आसरा देवी नो गार्डी चेहऱ्या बाबा गाड़ी उड़ती है धूल दादू मेरा नाम नाम मत भूल सो हॅलो गाईज तुमचं पुन्हा स्वागत आहे गर्ल्स पाटील ब्लॉग्स मध्ये. तर गाईज खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे, मला पण माहिती आहे काही इश्यू मुळे मी खूप दिवसांनी ब्लॉग टाकतोय. काय बघा गाईज इथं घरामध्ये कार्यक्रम आणि जवळ काय चाललंय नुसतं गेम 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 ठेवू ना बाबा. तर गाईज आज आहे खुशाली, तो हेवनचा कार्यक्रम असतो, एक लग्नाच्या आधी करतात. आता तुम्हाला समजायचं लग्न कोणाचं आहे, दावचं लग्न आहे, पण खुशाली माझी पण करते. हा गाईज नवरदेव पण रेडी झालेला आहे, मी पण रेडी झालोय. बघ ना नुसतं गेम ठेव. तर गाईज चला बाकीचे आज फॅमिली गेट टुगेदर पण आणि आज इम्पॉर्टंट माझ्यासाठी स्पेशल माझं होतंय बऱ्याच महिन्यांनी. चला दाखवतो रूम पण नेलं बघा. मावशी काम करते सकाळपासून. मामा काहीच पप्पा सुद्धा रेडी झालेले आहेत. मम्मीची देवपूजा चालली. आई बरं आहेत ना? कामाचं बरं आहे. तुझा ब्रो आई कामाचा खायचं काम. अरे तुझा ब्रो गेम खेळतो सगळ्या दिवसापासून. सांग काहीतरी बोल त्याला. मामी पण जेवण बनवते. मामी वांग्याचं भरीत तर गाईज तुम्हाला आता पप्पा सांगते खुशाली म्हणजे काय असतं ते. पप्पा सांगा. नमस्कार मंडळी, आज आमच्या मुलांची खुशाली आहे. खुशाली म्हणजे काय, लग्नाच्या अगोदर ते विधी करतात, ते बाया घालवणे वगैरे हे ते. तेव्हा देव शांतवण करण्यासाठी आम्ही खुशाली हा कार्यक्रम असतो. देवाला जे जे लागतो हां तिथे आम्ही देतो. हे असतं काय खुशाली? खुशाली म्हणजे थोडक्यात खायांचा कार्यक्रम आणि काय खुशाली म्हणजे बायांचा कार्यक्रम आणि ते पहिले देव आहेत ना आपले, त्यांचे पूजन वगैरे स्टार्टिंगचे. गाईस मग बघ कशी आहे पप्पा ना. देवाला बोलवले तुला. हा तर गाईस फोन आले आता मी चालू दे म्हणायला. चल गाईस ही रुधिरा एक आहे, सेम टू सेम दिसता तुम्ही दोघं. गाईस प्रीती ती आलेली आहे रांगोली काढायला. प्रमोशन भेटलंय प्रीती तिला, मांडीपासून रांगोलीपर्यंत प्रवास तिचा. काहीच प्रीतीला अजून प्रमोशन भेटलाय. रांगोलीवरून भाकरीवरती शिफ्ट झालेली आहे आणि तिला हेल्प करायला रिया बोर आल्या मांड्यावरून. उलटी घेऊन बसली पालट्या मारायला. हे काय हाताने बनवतात भाकरे काय असं काय? तेव्हा बघा की आपले पांटा कसा थोडस शिकून घ्या. खालती बघ रे. गाय जो बाबाचा फोन मागायला गेलं तर बाबाला ओरडलं. हाय त्या देवराजनी पूजेच्या मध्ये पण इथं कामं करायला कामं संपत नाही. करायला लागतं काम कर करायला लागतं. नाही बाया लोकांचा तमाशा चाललेला. बाबा लोकांचं इथं पूजेचं चालू देवांचं. गाईज बघा प्रीतीने फुलं काढले. चालू होते लाईनीपासून जाते असं वाटतं ती अशी बनवणार आहे. बी बनवणार आहे कसं काय. तर गाईज आता हे सगळे
तयारी चालू झाणार आता थोड्या वेळात अर्धा एक तास मला फोन येणार बाळसामाचा की मग आम्ही देवान जाऊ सर तुम्हाला डायरेक्ट देवांता वेळ भेटतो. तर काही जेव्हा प्रीतीने हाताने रांगोळी बनवली आहे प्रीतीचा एवढा भारी टॅलेंट होता मग आम्हाला माहितीच नव्हता काही बघू शकता. वाव अरे हे काय स्कॅन करतं काही मला वाटतं हाताने बघा काय ती बोलली मला हाताने मेन रांगोळी काढते बघा बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा शिव बापरे मला ती बोलते मला येते रांगोळी हाताने काढते मी अलग अलग इथं फोटोला स्कॅम झाला आमच्यासोबत. सगळ्या जे बघा देवासाठी सूप घेतलेली आहे आणि आता मी निघालो ठेव घरात गावात. चला डायरेक्ट मग तिकडं पडतो. नंबर आहे होटेलला 4K आणि 60 FPS करू ना. लग्न आहे दीपक कोयल का ह्याची तर लग्न आहे ना याच्यात दिलं सुरेशच्या पोराला दिलं ना. जय मल्हार. यो आभार काय आहे टोपी घाला ते आहे ना चला या मी आमची ओळखी दादा जय मल्हार. जय. A few inches later. काढला वेगळी काढला कर. बांधून घ्या दोघा आता तिथं काय आलं काय झालं तेव्हा दर्शन घ्यायचं त्यांनी दर्शन करून घ्या यांचं झाल्यावर अजून मागे घ्यावं मग मला इकडे सांगली सटकल्यावर Thank you.
जय मल्हार, एलकोट, जय मल्हार, एलकोट, जय मल्हार. बनवल आणि पिढी आता भाकरी उचणार आहे. सगळ्यांत जास्त काम वैदू करतो बाबा. वैदू मल्हारी राया तुळजा भवानी माते साती आसरा देवी नो गाडी चर्या बाबा. हे देवाचा प्रसाद खायला लागता. प्रीतीची खा का देवाचा प्रसाद आहे. घे 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 लावशीलात घे. घे घे. व्हेज चिकन आहे, व्हेज चिकन आहे. देवाचं प्रीती दिली ती कशी बघतो प्रीती देवा मी. मला बरोबर देवाचा प्रसाद आहे. हा प्रीती दिला दे. प्रीती दिला दे. उपास आहे. नाही नाही आमचा देव माफ नाही करत. तुमची काय सोय करू का काय भावेश काका काय सोय बस नाही खाया काय झालं असं ते. भाविक तुला काय तो येऊ का तुला चाललंय नाही. तुझा फ्रीज मध्ये आहे मग जेवलीच का हर्षिता. हे लास्ट ते तू जेवली मम्मी थांबले पण नाही ना कोणी. तू जेवला का रडक्या बोला. हो काय 17 इयर 17 इयर चांगला आहे तो. तर गाईच आता ठेवणचा कार्यक्रम झालेला आहे आणि बघा देव परत आम्ही घेऊन चाललोय. बाबा आणि मी बाबाला दाखवा आपल्या रिक्षा आली. OTV सांग OTV रिक्षावाल्याला. OTV क्या हो अंकल. हां 50 रुपये. तर चल बस बस ही मला पण दे जागा. चला तर गाईज आता निघालो आम्ही. ही कोण आहे वरती मोकड येतला. चलती चलती गाड़ी उड़ते उड़ते धूल मेरे औरत का नाम है गुलाब का फूल.
आणि एक दुसरा आहे त्याचा असाल का पण असा चांदीच्या ताटात भांगडा आणि माझं नाव लांगडा असं पण नाव आहे. ती गाडी उडते. चलती है गाड़ी उड़ती है धूल. हा मेरी औरत का नाम है गुलाब का फूल. चलती है गाड़ी उड़ती है धूल. दादू मेरा नाम नाम मत भूल. कॉम्पिटिशन चालले नावांची. कंपनी बंद आहे. चालू आहे का सोयरे आणि मी 16 वर्ष कंपनी आमची एनआरसी बंद आहे. कोणी राम राम सलाम पण नाही करे आम्हाला कारण नोकऱ्या गेल्या ना आमच्या. जर पैसा भेटला तर आम्ही सांगू हे जोरदारच नको पोहोचे दुसरं जोरदार पकडू. घरबैठी जाऊन आम्ही 50 हो भेटतात. 16 वर्ष बंद आहे कंपनी एनआरसी चालू आहे बोलू भेटायला पैसे भेटतात किंमतीत आपल्याला लोक 4 लाखांना होईल. दौरी सर्व्हिस केली 13 वर्ष. पेपर 4 लाख नाही 4 लाख मागेल. चाचू प्राईम व्हर्जन. जेवलं तर विसरलो आपण. फिरा तुम्ही असं काय सांगत असता. A few hours later. आता आम्ही निघाले पत्रिका आणायला. फायनल छापून झालेले पत्रिका आणले पिसरले काही साधू आमच्या. कधीपासून वाट बघतो मी टाइमपास करता दिसता. रियाने टाइमपास केला. ते प्रीतीने गेली संतोषकडे काय झालं नाही काम. तिच्या मुलं तुला समजत राहायचं आपला टाइम झाला एक तर. मला समजवत ये समजायला पाहिजे ना पोरींना. तू निघून आता रियाला घेऊन ना ती एकटी येईल ना ती. गुडघ्यान भेजन गुडगा माझी नाही घालती. तुझी गालची तुझीला घेऊन संतोष घेऊन गेली. ही घेऊन गेली शाला कुठली ते पण नव्हतं. भास्कर शाला. तर हे लोक घेऊन गेले डायरेक्ट. रिया तो कुठलं मंदिर होता पाठचा. जिरीमिरी रिक्षाला जिरीमिरी मध्ये तांबा. बोल परत. गाईस पत्रिकेचा सॅम्पल आलेला आहे. म्हणजे पत्रिका आलेली आहे बघा. हीच फायनल असेल आपली पत्रिका. तावचं नाव काय तुम्हाला माझं नाव दाखवू का. एकदम भारीवाला छापतो माझं नाव.
मानपान फुल मानपान आहे मला. काम करायला लागेल हा, एवढं एवढं काम करायला लागेल. गणपतीचं नाव आहे तर जास्त काम करायला लागेल मला. गाईज हे बघा प्रॉब्लेम झाला एक. 1200 पत्रिकात गाडी अख्खी फुल झाली आणि एकीप एकदम फुल आहे. आता प्रॉब्लेम हे झाला की रोशनभाई दादू बसताना आम्हाला असायला जागा नाही राहिली. त्यामुळं आता ओला बुक केलं ना. अजून पत्रिका आहेत 4 बॅगे अजून अशा आहेत त्या आम्ही ओलामध्ये नेऊ गाईज. आणि ओला आता जस्ट बुक झालेली आहे. थोडंसं आम्ही निघून मला ओलामध्ये जाऊन असतो. मग रिया कसं वाटतं तुला आता कारपासून रिक्षामध्ये गायचे मयुरी आम्ही. हॅलो गाईज देखो ना गाय हल्दी कुंकू महिला संघटना. गाईज आता उतरणार आमचे आम्ही. हळदी कुंकू आहे ना. आम्ही बोलतो का आम्ही सगळे आलेलं. हे गाणी का बोलतात ती. हवा हवा कहते हैं मुझको असा. देवडी बाई मावशी लिहिलं काही सगळा स्क्रिप्टेड आहे काय. राजाची राणी. हो ब्रो आपली रिक्षा येते आता. आपण थंडी हवा खात चला. सफर आहे आम्हाला 700च्या रिक्षा तक. फायनली आम्ही ओलामध्ये बसलेलो आहे. हे बघा इथे सुद्धा ॲडजस्टमेंट आहे आमची रियाने माझी. ऍडजस्टमेंट संपत होते नशिबाला ऍडजस्टमेंट आहे. हम लोग फायदा इसके लिए एडजस्टमेंट करने के लिए नहीं रे. आओ जो हम मस्त खाते आहे काय ये काय ये काय. तर गाईज आता खूप इथं अडचण आहे. उद्या सगळ्या ट्रॉफिकमध्ये पण आहे आम्ही. तर तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन बघतो. लग्नाला या का चांगली दिसतो मॅक्सी. चाला मावशी गाईज मावशी प्लास्टर निघालाय पण थोडासा स्ट्रगल थोडासा फक्त. सो गाईज फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. म्हणजे जे आधी महेशमाकडे होतो तिकडे जेवलो वगैरे नाही की आलो. हे बघा रूममध्ये पूर्ण पत्रिका ठेवलेली आहे आम्ही एल शेपमध्ये. तर गाईज आजसाठी एवढंच होतं. खूप दिवसांनी ब्लॉग बनवला. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. हा गाईज हा ब्लॉग इथेच संपत आहे. म्हणजे ब्लॉग संपतो आहे. अजून एक ब्लॉग येणार माझा उद्या काय फंक्शन आहे तो मला हिंट देतो फक्त. हे बघा गाईज बस तुम्हाला हिंट दिलेली आहे. बाकी तुम्ही तुमचा विचार करा. जर नसेल समजत काय आहे तर स्टे ट्यून गाईज. मग उद्या भेटतो मी. बाय.